खऱ्या स्वातंत्र्याचे जनक छत्रपती संभाजी महाराज, ज्यांनी तुम्हा आम्हाला शिक्षण दिलं, ते महात्मा ज्योतिबा फुले, माता सावित्रीबाई फुले, आरक्षणाचे खरे जनक छत्रपती शाहूजी महाराज. कसेल त्याची जमीन राहील त्याचा घर, हा कुळ कायदा निर्माण करून तुम्हा आम्हाला खऱ्या अर्थानं जमिनीचं मालक करणारे लोकनेते आप्पासाहेब नारायण नागू पाटील, 12.5% भूखंडाचे निर्माते लोकनेते दिबा पाटील साहेब, विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि ज्यांच्या जयंतीचं औचित्य साधून या ठिकाणी शिक्षण हक्क परिषद आयोजित करण्यात आलेली आहे, त्या ॲडव्होकेट दत्ता पाटील साहेब, या विभूतींना तुमच्या जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये मी प्रथमतः अभिवादन मानतो. विचारपीठावर उपस्थित मान्यवर, या अलिबाग तालुक्याचे आणि रायगड जिल्ह्याचे खरे भाग्यविधाते, शेतकरी कामगार पक्षाचे आणि पुरोगामित्वाचा लढा पुढे आणून ज्यांच्यावरती जुल्म होतो, अन्याय होतो, अत्याचार होतो, या ठिकाणी वाचा फोडण्याचं काम करणारे आमचे माजी आमदार पंडित शेठ पाटील साहेब, ज्यांच्या मुले हे कार्यक्रम शक्य झालं, ते सन्माननीय गौतमभाई पाटील साहेब, तसेच विचारपीठावर विराजमान शिवराज्य संघटनेचे वरिष्ठ सल्लागार चार्टर्ड अकाउंटंट निलेश पाटील साहेब, त्याच पद्धतीनं विद्यार्थ्यांचं संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन उभं करणाऱ्या पुरोगामी विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा आपल्या कोरडे मॅडम यांचं तुम्ही भाषण ऐकणारच आहात, ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर हा लढा उभा करण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्या साम्या कोरडे मॅडम, कैलास शिंदे सर, तसेच प्राचार्य मॅडम आणि उपस्थित सर्वच मान्यवर बांधवांनो, खऱ्या अर्थानं शिवराज्य प्रतिष्ठानच्या वतीनं आणि जनता शिक्षण मंडळाचे जे कॉलेजेस आहेत त्या वतीनं ही संयुक्त विद्यमान शिक्षण हक्क परिषद आयोजित केलेली आहे. याचा मुख्य हेतू काय? या सभेचा मुख्य विषय आहे की नवीन शैक्षणिक धोरणाचे भूमिपुत्र समाजावरती होणारे परिणाम आणि त्यावरील उपाय. आता परिणाम कोणते आहेत नक्की, तर आपल्याला कल्पना असेल, तुम्ही आम्ही सर्व जिल्हा परिषदच्या वर्गामधून शिकून पुढे आलेलो आहोत. शासनाने 2020 साली भारताच्या संसदेमध्ये नवीन न्यू एज्युकेशन पॉलिसी तयार केली, ज्याला मराठीमध्ये म्हटलं जातं नवीन शैक्षणिक धोरण. जगाच्या पटलावरती अशा प्रकारचं धोरण कोणत्याच राज्यात नाहीये. दुर्दैव देशाचं हे आहे की 100 विद्यापीठांमध्ये, जगामध्ये 100 विद्यापीठ ज्यांना चांगल्या पद्धतीची मान्यता आहे, अशा जगाच्या 100 विद्यापीठांमध्ये भारताचं एकही विद्यापीठ नाहीये. आणि एकीकडे देशाची क्रांतीची भाषा केली जाते, देशाला महासत्तेकडे घेऊन जाणारी भाषा केली जाते, आणि दुसरीकडे आमचं नवीन शैक्षणिक धोरण आणलं जातं, आणि या नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंतर्गत तुमच्या आणि आमच्या गावातल्या शाळाच बंद केल्या जात आहेत. हा आमची स्पष्ट भूमिका कोणती आहे नक्की, की दादांनो, आपल्या गावातल्या शाळा जर बंद झाल्या तर गोर गरीब कष्टकऱ्यांच्या अलिबाग मतदारसंघामध्ये 76 शाळा बंद होत आहेत. 53 जवळजवळ शाळांना जिल्हा परिषदनं अशा प्रकारची नोटीस पाठवलेली आहे, त्याचे पुरावे आमच्याकडे आहेत. आज जिल्हा परिषद पाठवत नाहीये, तर केंद्राने जो कायदा बनवला तो जिल्हा परिषदला अंमलात आणावा लागतो, शासन प्रशासनाला अंमलात आणावा लागतो, आणि तो अंमलात आणण्याच्या अगोदर त्याची थोडीफार चर्चा समाजामध्ये झाली पाहिजे. ती चर्चा कोणती आहे की दादांनो, या रायगड जिल्ह्यातल्या 1348 शाळा बंद होत आहेत. अरे आपल्या खापर पंजोबाने दिवसाची रात्र करून गावखेड्यामध्ये लोकप्रतिनिधींनी त्या शाळा त्या ठिकाणी उपस्थित केल्या, आणि त्या निर्माण केलेल्या शाळा आज शासनाने 20 पटाच्या खाली आहेत म्हणून त्या बंद करायचा. हा मूर्खपणाचं उत्तर दिलंय. शाळा बंद करणं शासनाकडे उपाय नाहीये, तर आमची घसरलेली पटसंख्या कशी वाढेल या पद्धतीचा विचार शासनाने करायला पाहिजे. पण दादानं त्या पद्धतीचा विचार नाही केला. शासनाने विचार काय केला, बरं झालं 20 पेक्षा पटसंख्या कमी झाली आणि शाळा बंद करण्याची वेळ आली. म्हणजे शासन या संदर्भात सकारात्मक आहे की शाळा बंद करण्याचे, नकारात्मक नाहीये. आणि जनता नकारात्मक आहे की आमच्या शाळा बंद करू नका. शासन काय म्हणतोय, शिक्षकांना लाख लाख रुपये पगार द्यावी लागतात. अरे तुम्ही जर जपान सारख्या राष्ट्रामध्ये गेलात तर क्लास 1, क्लास 2, क्लास 3 अधिकाऱ्यांना जेवढी सॅलरीज नाहीये तेवढी जपानमध्ये पहिल्या नंबरची सॅलरी शिक्षकांना आहे. आणि आमचं भारतातलं मत आहे की शिक्षकांना तो पगार मिळणं ही काळाची गरज आहे, कारण त्या ओल्या मातीतल्या एका चिखलाच्या दगडाला घडवतात. आज वर्ष 6 असलेलं बाळ, ज्यांची आई म्हणते आमचा मुलगा घरामध्ये ऐकत नाही, त्याला मोबाईल शिवाय जेवता येत नाही, ते शिक्षक आज 8 तास आपल्या शाळेमध्ये शिकवतात. अरे शिक्षकांच्या बाबतीमध्ये अपप्रचार केला जातो. कोणता प्रचार केला जातो की आज बालाराम पाटील साहेबांसारखे आमदार, जे शिक्षक मतदारसंघाचे आमदार होते, अशा आमदार शिक्षकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात, तर त्यांच्याबद्दल तुम्ही अपप्रचार करताय की शिक्षकांच्या पगारवाढीबद्दल बालाराम पाटील साहेब काय म्हणत नाहीये. असं अपप्रचार का केलं जातं, कारण शासनाने असा ढिंडोरा पिटवायचं ठरवलंय की पगाराच्या नावाखाली लोकांची मानसिकता बनवा.
की या शाळेला पगार द्यावी लागतात, शिक्षकांना पगार द्यावी लागतात, त्यामुळे या शाळा एक वेळ बंद करा. शिक्षकांना चालवणं, शिक्षकांची पगार देणं हे सरकारला परवडत नाही, अशा प्रकारचं वक्तव्य दीपक केसरकरांनी ऑन रेकॉर्ड आमच्या लाईव्ह मीटिंग मध्ये केलं. तुम्हाला महत्वाचा मुद्दा यातून काय सांगायचा आहे? शिक्षकांच्या पगारांसाठी आज शाळा बंद करणं हा सुद्धा पर्याय नाही शासनाकडे. मग पर्याय कोणता आहे? की आमच्या गाववाल्यांची गरज ओळखा. आज मी नागोठण्या गावातला, वरवटण्या गावातला मुलगा आहे, गेले 13 वर्ष सामाजिक चळवळीमध्ये काम करतोय. ह्या 13 वर्षामध्ये आम्ही सर्वे केले गावागावातले. त्या सर्वे मध्ये दादांनो काय सापडलं की आमच्या गाववाल्यांची ओळख कोणती आहे. आज अलिबाग तालुक्यातली मुलं जर सेट मॅरेजला जात असतील तर का जातात त्याचा विचार करायला पाहिजे शासनाने. तर का जातात आमची मुलं? तर इंग्रजी माध्यमात कालाची गरज आहे, ही ओळखली पाहिजे. सन 2004 साली मोरे नावाचे आपले शिक्षण मंत्री होते. मोरे साहेबांनी महाराष्ट्राच्या विधिमंडळात ठराव आणला. तो कोणता ठराव आणला? की मराठी सोबत इंग्रजी माध्यमचं शिक्षण आता जिल्हा परिषदेत दिलं जाणार. पण दुर्दैव हे आहे की बापट आणि फडके हिंदुत्ववादी विचारसरणीचे लोक पुढे आले आणि महाराष्ट्रात रान पेटवलं आणि सांगितलं पाश्चात्य संस्कृती आणून देऊ नका. त्या बापट साहेबांची पाटील साहेब आम्ही भेट घ्यायला गेलो आणि त्यांच्या नातवंडांना विचारलं तुम्ही कोणत्या शाळेत शिकताय. तर ज्या बापटांनी ज्या बिलाला विरोध केला 2004च्या की इंग्रजी माध्यम जिल्हा परिषदला नको, त्यांची नातवंड मात्र कार्मेलच्या शाळेत आहेत. म्हणजे आजोबांनी विरोध करायचा मराठीच्या नावाखाली, अस्मितेच्या नावाखाली, आणि स्वतःची नातवंड चांगल्या शाळेमध्ये पाठवायची. अहो दूरचं कशाला. सिकेटीचे संस्थापक रामशेठ ठाकूर साहेब, रामशेठ ठाकूर साहेबांचे सुपुत्र आमदार प्रशांतदादा ठाकूर, प्रशांतदादांना भेटलो आम्ही. प्रशांतदादांना विचारलं तुमचा मुलगा कोणत्या कॉलेजमध्ये आहे. म्हणजे मी शिक्षणाची दुर्व्यवस्था सांगून राहिलो. प्रशांतदादांनी जाहीरपणे बॅनर्स लावलेले आहेत की सिकेटी सारखं महाविद्यालय कोणत्याही ठिकाणी नाही आहे. पण प्रशांतदादांना विचारलं तुमचा मुलगा पोस्ट ग्रॅज्युएशन साठी नाही बाहेरच्या देशात, तुमचा मुलगा एमबीबीएस करण्यासाठी नाही, एमए एमएससी नाही, पीएचडी करण्यासाठी नाही, आयआयटी करण्यासाठी नाही, इंजिनिअरिंग करण्यासाठी नाही, कोणत्याही प्रकारचं टेक्नॉलॉजीचं शिक्षण घेण्यासाठी नाही, तर फक्त बीएससीचं शिक्षण घेण्यासाठी तुमचा मुलगा लंडन मध्ये आहे. म्हटलं का? सिकेटी सारख्या कॉलेजमध्ये नाही शिक्षण का? की आपल्या शिक्षण व्यवस्थेवरती आपलाच विश्वास नाही आहे. आज रोहितदादा पवार फॉरेन रिटर्न आहेत, आदित्य तटकरे फॉरेन रिटर्न आहेत, पार्थ पवार साहेब फॉरेन रिटर्न आहेत, आदित्य ठाकरे साहेब फॉरेन रिटर्न आहेत. आमचं काय म्हणणं आहे? आम्हाला फॉरेनला जाता येत नाहीये, पण ज्या मतदारसंघाचे आम्ही मतदार आहोत त्यांना चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळणं ही कालाची गरज आहे आणि ती आम्ही ओळखली पाहिजे. आम्हाला विकतचं शिक्षण दिलं जातंय. अरे भारत आज जगाच्या पटलावरती आणण्याची भाषा करताय आणि दुसरीकडे निर्मला सीतारामन यांनी बजेट सादर केलं. तुम्ही बजेट पाहिलं असेल. 2022-23चं बजेट होतं शिक्षणाचं 2.92% आणि 2023-24चं पाटील साहेब बजेट आहे 2.52%. म्हणजे 40 पॉईंटनं बजेट कमी केलं आणि तुम्ही विकासाची भाषा करताय. अरे गोरगरीब कष्टकऱ्याचा मुलगा शिकलाच नाही, त्याला शिक्षणासाठी पैसा पुरवलाच नाही, त्याला अनुदानित शाळा उभा केलाच नाही. अरे उलट आपल्या शाळा सुरू केल्या होत्या. लोकनेते आप्पासाहेब नारायण नागू पाटील असतील, प्रभाकर पाटील साहेब असतील, दत्ता पाटील साहेब असतील, या विद्वान व्यक्तिमत्वाने गावापर्यंत शाळा आणल्या आणि आज या संस्थांना कशी बंद पडलं जाईल, यांना कसं मर्ज केलं जाईल, या संस्थांचं कसं क्लस्टर केलं जाईल आणि अतिरिक्त शिक्षक कसे कामाच्या बाहेर काढले जातील याचा प्रयत्न शासन करत आहे. आणि म्हणून दादांनो ताईंनो, तुम्ही उद्याच्या भविष्यात, तुम्ही उद्याचे मतदार आहात. तुम्ही जर TY BCom चे असाल तर तुम्हाला मताचा अधिकार आलेला आहे. आज विचारपीठावरती या तालुक्याचे भाग्यविधाते बसलेले आहेत. आपण प्रश्न विचारला पाहिजे, आपण प्रत्येक प्रतिनिधीला प्रश्न विचारला पाहिजे. आज यांना प्रश्न विचारला, त्यांचं ते प्रेमाने उत्तर देतात. पण काही प्रतिनिधी असे आम्हाला सापडलेत की आम्ही जेव्हा मंत्रालयात गेलो, आम्ही म्हटलं हा बिल मागे घ्या. महाराष्ट्रातल्या 14,859 शाळा बंद होत आहेत, कोकणातल्या 3,053 शाळा बंद होत आहेत आणि रायगड जिल्ह्यातल्या 1,348 शाळा बंद होत आहेत. जेव्हा 5ही मतदारसंघाचे शिक्षक आमदार एकत्र आले आणि आम्ही बाळाराम पाटील साहेबांनी आम्हाला त्या संदर्भात मार्गदर्शन केलं, आम्ही सर्वजण एकत्र बसलो आणि त्या विषयावरती निर्णय घेतला. आज 17 संघटना कोरडे मॅडम आम्ही एकत्र काम करतोय. आम्ही तुम्हाला विनंती करण्यासाठी त्या विचारपीठावरती आमंत्रित केलंय की येत्या काळामध्ये आपण युवकांच्या संघटना एकत्रित आलं पाहिजे, आपल्या ताकदीचं एकत्रीकरण झालं पाहिजे. आणि म्हणून सर्वांनी गांभीर्याने ऐका, हा मुद्दा फार महत्वाचा आहे की आमच्या गावातल्या शाळा वाचवण्यासाठी शिवराज्य प्रतिष्ठानने एक मुद्दा सुचवलेला आहे. तो मुद्दा आपल्याला पटतोय का पहा. आज गावातली गरज कोणती आहे? तर इंग्रजी माध्यम. आमचं म्हणणं आहे सन 2004 ला आणलेला ठराव 2024 मध्ये अंमलात आणावा आणि मराठी सोबत सक्तीचं इंग्रजी माध्यम आमच्या गावखेड्यात सुरू करावं. जर सक्तीचं इंग्रजी माध्यम आमच्या गावखेड्यात सुरू झालं तर आमचा मुलगा कार्मेलला येणार नाही, आमचा मुलगा एखाद्या खाजगी शाळेत जाणार नाही, एखाद्या खाजगी संस्थेत जाणार नाही, तर आमचा मुलगा ज्या ठिकाणी अनुदानित शिक्षक आहेत, जे डीएड आहेत, बीएड आहेत, सेटनेट आहेत, एमफिल आहेत, पीएचडी आहेत, असे असलेले शिक्षक
सरकार चालणी लावून घेतो, टीएटी करून घेतो, परंतु दुर्दैव हे आहे की खाजगी शाळेवरती तुम्ही पहा शिक्षकांची कॅपॅसिटी काय कॅपॅसिटी आहे, आणि यावरती आम्ही प्रश्नचिन्ह तयार झाला तर आम्ही देशद्रोही, आम्ही देशाच्या विरोधात बोलतो. जेव्हा चिपळूण मध्ये आम्ही सभा आयोजित करण्याचा प्रयत्न केला तर आपले स्थानिक लोक जे सत्तेच्या भागीदार आहेत ते म्हणतात तुम्ही आमच्या खाजगी संस्थेच्या विरोधात का बोलता. आमचं खाजगी संस्थेला विरोध नाही, आमचा हक्क कलम 21 नुसार आहे की मोफत शिक्षण हे प्रत्येक विद्यार्थ्याला मिळालंच पाहिजे, हा आमचा हक्क आहे. आमचा खाजगी संस्थांना विरोध नाहीये, आमचा हक्क आम्ही मागतोय. आपण आपला हक्क कधी मागायचा, वामनदादा करडच नाही, अनेक आपले नेते आजही म्हणतात टाटा बिर्ला मित्तल अंबानी बाटा कुठायो, आणि काळ्या धनाचा साठाने आमचा वाटा कुठायो. ही वाटा विचारण्याची वेळ आलेली आहे. शेवटचा अंतिम मुद्दा गांभीर्याने लक्षपूर्वक आहे का. आमचं म्हणणं आहे का जिल्हा परिषदचा दर्जा ढासळणारी पॉलिसी बनवली की पहिली ते 8वी पर्यंत मुलाची परीक्षा नाही घेतली, त्यांनी नाही पेपर लिहिलं, नाही शाळेत गेला तरी गडी पास आहे. म्हणजे पहिलीतून दुसरी, दुसरीतून तिसरी, तिसरीतून चौथी, चौथीतून 5वी, 8वी पर्यंत ढक्कल पास. आमच्या आगरी भाषेने असं म्हणतात ढकल पास. आणि ढकल पास म्हणजे काय, गाढवाचं ऍडमिशन करा, पाटीलचं ऍडमिशन करा, 8वी पर्यंत गाढव पण पास आणि पाटील पण पास. आणि एकीकडे आम्ही भाषा कोणती करतोय, ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीची. आणि ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी म्हणजे काय, पहिली ते 8वी परीक्षा नाही घेतली तरी पोरं पास करा. आमचं सरसकट म्हणणं आहे की पहिली ते 8वीचा ढकलपाचा निर्णय शासनाने सक्तीने रद्द करावा आणि पूर्वीसारख्या सक्तीच्या परीक्षा घ्याव्यात. म्हणजे जनता शिक्षण मंडळामध्ये येणारे जे विद्यार्थी असतील ना त्यांची बुद्धिमत्ता पाहता येईल. तुम्हाला कल्पना असेल मॅडम काय दुर्दैव आहे. आणि म्हणून आम्ही जाता जाता महत्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडतो, गांभीर्याने सर्व ऐका. आमचा दुसरा मुद्दा आहे पहिली ते 8वी ढकलपाचा निर्णय बंद व्हा. आणि तिसरा अंतिम मुद्दा असा आहे की एकूण बजेटच्या किमान 11% सरकारने खर्च करायला पाहिजे, पण सरकार करत नाही. केजरीवालला एकूण बजेटच्या 26% खर्च केला. जर केजरीवाल भारतामध्येच दिल्ली आहे, जर त्या ठिकाणी त्यांच्या शाळा हायटेक करू शकतो, शाळा वाचू शकतो, केसीआर तेलंगणामध्ये वाचू शकतात, काँग्रेसचं सरकार कर्नाटकामध्ये आहे, कर्नाटकाच्या सरकारने नवीन पॉलिसी त्यांनी स्वतःहून राज्यामध्ये ठरवली आणि अंमलात आणली. जर कर्नाटक करू शकतो आणि केरला 25 वर्ष अगोदर करतोय तर राज्याला सुद्धा सोपं आहे करणं. आणि यासाठी आम्ही जेव्हा केसरकरांना भेटलो, दीपक केसरकरांना विनंती केली का तुम्ही शालेय शिक्षण मंत्री आहात, बजेट अलोकेट करता, त्यामध्ये तुम्ही बजेट कमी केलात, तर मला वाटत नाही त्यांना बजेट कळतं. कारण शालेय शिक्षण मंत्री 288 आमदार महाराष्ट्राचे फक्त 9वी पास आहेत, 288. आणि मंत्रिमंडळातले 30 मंत्री, केंद्रातले म्हणतोय आता मी, केंद्रीय मंत्रिमंडळातले 30 मंत्री ग्रॅज्युएशनची पण डिग्री नाही. देशाच्या प्रमुख व्यक्तीवरती संशय आहे तर मंत्रिमंडळावरती काय आता म्हणणार. आणि म्हणून जर तुम्हाला विकास करायचा असेल तर आमदार पण आमचे शिक्षित पाहिजेत. येणाऱ्या काळामध्ये आपण घननिश्चय करूया, पुरोगामित्वाचा विचार गावागावात रुजवूया. या महाराष्ट्राला, अलिबाग जिल्ह्याला, रायगड जिल्ह्याला इतिहास आहे की शिवपुत्र संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, अप्पासाहेब नारायण नागू पाटील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांना शाळेतून वंचित ठेवलं, पण तोच विद्यार्थी या भारताचा भाग्यविधाता झाला. हे कौशल्य रायगडच्या मातीत आहे, हे आम्ही विसरता कामा नये. आणि म्हणून गांभीर्याने ऐका, हाच मुद्दा आहे की आम्ही म्हणतो इंग्रजी माध्यमाचं शिक्षण सुरू करा, हाच मुद्दा आहे पहिली ते 8वीचा ढकलपाचा निर्णय बंद करा, हाच मुद्दा आहे शिक्षकांना शाळेच्या व्यतिरिक्त कोणतीच कामं देऊ नका, फक्त शिकवण्याचीच कामं द्या, हे आमचं म्हणणं आहे. आणि अंतिम मुद्दा कोणता आहे तर सरकार इतर देशांचा अभ्यास करतो पण भारतात काहीच करत नाही. आणि आमचं स्पष्ट म्हणणं आहे जोपर्यंत बजेटमध्ये तरतूद होत नाही तोपर्यंत जिल्हा परिषद वाचू शकत नाही. जिल्हा परिषदच्या शाळा जर वाचवायच्या असतील तर जिल्हा परिषदचा दर्जा ढासळतोय, तो ढासळू द्यायचा नसेल तर 62,000 म्हणजे आमदार पाटील साहेबांना विनंती आहे, आम्ही हा मुद्दा घेतलाय, तुम्ही आम्हाला ते मार्गदर्शन करा. निलेश पाटील सर तर आम्हाला मार्गदर्शन करतायत की 62,000 शाळांचं खाजगीकरण सरकार करत आहे. जर खाजगीकरण झालं, आम्ही केसरकर साहेबांना भेटलो, त्यांनी मंत्रालयात मला नेलं, मंत्रालयामध्ये गेल्यावरती पाटील साहेब त्यांनी 5 मजली इमारत दाखवली. दत्ता पाटील साहेबांनी ज्या अदानीच्या विरोधात लढा उभा केला, अंबानीच्या विरोधात लढा उभा केला, त्याच अदानी आणि अंबानीची आज आम्हाला बिल्डिंग पाहायला मिळाली. गावाच्या भूखंडामध्ये अदानी बिल्डिंग उभी करणार 5 मजली, वरच्या मजल्यावरती पार्किंग सेंटर, खालच्या मजल्यावरती शॉपिंग सेंटर, त्याच्या खालच्या मजल्यावरती सलून्स आणि त्याच्या खालच्या मजल्यावरती बियर बार आणि थिएटर आणि त्याच्या ग्राउंड फ्लोअरला आपली शाळा असणार. म्हणजे शाळेचं भूखंड कशासाठी तर गावामध्ये बियर बार, थिएटर, शॉपिंग सेंटर, पार्किंग सेंटर आम्हाला काहीच नको आहे, आम्हाला आमची फक्त शाळा टिकवायची आहे. आणि शाळेवरती खर्च होत असेल तर होऊ द्या, एकूण बजेटच्या किमान 11% करणं हा कायदेशीर बाब आहे. कुणी तत्वज्ञाने आम्हाला हे सांगू नये
की शिक्षणावरती बजेट जास्त लागतो, पैसा कुठे आहे सरकारकडे? सरकारकडे पैसा कसा नाही आहे? आज सरकारचा बजेट ज्या पद्धतीचा आहे त्या पद्धतीतून एकूण 11% जर सरकारने खर्च केला ना, तर आदिवासीपासून मराठा समाजापर्यंत एकही विद्यार्थी वंचित राहू शकत नाही. हायर एज्युकेशन, फॉरेन एज्युकेशन, प्रोफेशनल एज्युकेशन म्हणजे IIT, IIM, एम्स, बायोटेक्नॉलॉजी, जेनेटिक्स, सॉफ्टवेअर, IAS, IPS, ISI, IRS सर्व क्षेत्रामध्ये बजेट अलोकेट केलं जाऊ शकतं. आपल्या या ठिकाणी स्वतः CA आहे, जे अकाउंटंटचे चांगल्या दर्जाचे म्हणजे CA होण्यासाठी तुम्हाला कल्पना आहे काय? ह्या संघटनेचे प्रमुख मार्गदर्शक आमचे आयुक्त आहेत रवींद्र सिसवे साहेब, आज CA आहेत. असे त्याच्यानंतर आपल्या सामरी गावचे IRS कमिशनर सुहास पाटील साहेब हे मार्गदर्शक आहेत. प्रतीकदादा जुईकर तुम्हाला माहिती आहे क्लास 1 अधिकारी नुकताच झाले 2 वर्षापूर्वी. अशी मान्यवर जर आपल्या भूमिपुत्र समाजात असतील तर आपण ते मार्गदर्शन घेतलं पाहिजे. आणि येणाऱ्या काळामध्ये शिक्षण व्यवस्था वाचण्यासाठी जे आम्ही आंदोलन, जन आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात उभं करतोय त्यासाठी आपण 701 कराल असा विश्वास व्यक्त करून या ठिकाणी जाहीरपणे मी आपली विनंती करतोय. गावागावामध्ये या संदर्भातली ठराव घेऊन ग्रामसभेच्या मी शासनाला पाठवतोय. त्या ठरावाच्या अनुषंगाने आपण देखील या गोष्टीचा विचार कराल, समर्थन कराल. आपण हे व्हिडिओज पाहण्यासाठी, लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी नक्की प्रयत्न कराल असा विश्वास व्यक्त करून सन्माननीय आमदार साहेब जे या आम्ही त्यांना आज माझी म्हणतच नाही, कारण आम्हाला साहेब तुम्हीच पाहिजेत. का माहितीये का? भले तुम्ही आम्हाला झापाल, भले तुम्ही आम्हाला 2 शब्द बोलाल, पण आम्हाला माहितीये जो आमचा असतो ना त्याला हक्काने बोलता येतं. आणि आमचा असलेला हक्काचा व्यक्ती, पुरोगामी तो विचाराचा, आज गेले काही CBI, ED, CDच्या भीतीनं त्यांना जाऊ द्या, पण त्यांना गाड केल्याशिवाय आम्ही राहणार नाही कोकणात, एवढा विश्वास देतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय संविधान. आपल्या भाषणातून आपण